गेली काही वर्ष नेत्यांसोबतच्या सेल्फींमध्ये दिसणारा, सर्वपक्षीय नेत्यांचे सत्कार करणारा पुण्यातला राजकीय नेत्यांचा लाडका गुंड गजा मारणे सध्या गजाआड गेलाय। निमित्त ठरलं मारणे टोळीतील गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचं। गजा मारणेवर चौथ्यांदा मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे गजा मारणेवरच्या कारवाईला पुण्यातील 2 भाजप नेत्यांच्या कोल्ड वॉरची पार्श्वभूमी असल्याचा आरोपही होतोय। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका गुंडाचा चांगलाच बोलबाला आहे। पुण्यातल्या सगळ्या नेत्यांच्या या लाडक्या गुंडाचं नाव गजा उर्फ गजानन मारणे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला याच गजा मारणेच्या टोळीकडून मारहाण करण्यात आली आणि एरवी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांसोबत दिसणारा गजा मारणे थेट पोलीस कोठडीत पोहोचला। 19 फेब्रुवारीला गजा मारणेच्या 4 साथीदारांनी मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली। यापैकी 3घांना पोलिसांनी अटक केली आणि मारणेवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला। मात्र मारणेला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय। सिनेमा बघून गेल्यानंतरून जो काही भांडणं झाली, दोन्ही पार्टी एकमेकांना ओळखत नव्हत्या, ना फिर्यादी ओळखत होता ना आरोपी। हा कट लागून झालेला तिथं झालेला एक ऍक्सिडेंट आहे। म्हणजे कुणाच्याही मनात नव्हतं की अशी घटना होणार आहे। त्याला संगनमताचं स्वरूप देऊन त्याच्यामध्ये केवळ त्या गजानन मारण्याचा एक भाचा आहे, तो हजर झाला नाही 3 दिवस, म्हणून त्या गजानन मारण्याला त्याच्यामध्ये खोटं गुंतवण्यात आलेलं आहे। राजकीय षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही, परंतु दबावाखाली निश्चित काम चालू आहे, कारण जे पेपर्स बनवले जात आहेत ते पूर्णपणे बनावट दिसून येत आहे। गजा मारणे हा गुंड सर्व पक्षीयांचा लाडका असल्याचं वारंवार दिसून आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती। शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके देखील गजा मारणेच्या घरी पाहुणचार घेऊन आले। कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी तर गजा मारणेंना आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवालाही हजेरी लावली होती। तर गजा मारणेची पत्नी जयश्री या मनसेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। तर इतका पॉलिटिकली करेक्ट राहणारा हा गुंड तुरुंगात पोहोचण्यामागे भाजपमधील शीतयुद्ध असल्याचा दावा काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी केलाय। चंद्रकांत दादा आणि खासदार मोहोळ यांच्या युद्धामध्ये हा बळी गेला का हे शोधलं पाहिजे। कारण आपण बघितलं असेल की कोथरूडच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादांनी मोकाचे आरोपी हे सोडून आणून प्रचाराला लावले। ही वस्तुस्थिती। मग तुम्हाला प्रचारात हे गुन्हेगार चालतात, तर मग आज तुमच्या घरापर्यंत आल्यावर मग तुम्हाला चालत कसे नाही? बरं चालले तर मग एका केसमध्ये 2-2 एफआयआर फाडतात कसे? म्हणजे पुणेकरांना वेठीत धरण्याचं काम आहे। आणि आपल्या डोळ्यासमोर आहे की पुण्यातील अनेक गुन्हेगार यांनी निवडणुकीसाठी वापर केला आहे। वेगवेगळ्या नेत्यांना भेटीसाठी बोलवायचं आणि स्वतःच त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकत याची प्रसिद्धी करायची ही मारणेची कार्यशैली आहे। आपली सर्वपक्षीय नेत्यांमध्ये वट असल्याचा भास निर्माण करत राहिल्यामुळे सर्वसामान्य तरुणांच्या नजरेतही त्याची प्रतिमा सर्वशक्तिमान अशी होत गेली। या भ्रामक प्रतिमेला भुलून अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचंही सांगितलं जात आहे। इतके गुन्हे दाखल असूनही निवडणुकीत होणाऱ्या फायद्यामुळे गजा मारणेकडे सर्वपक्षीय नेते डोळेझाक करत असल्याचीही चर्चा आहे। आता गजा मारणेच्या गुन्हेगारी इतिहासावर एक नजर टाकूया। गजा मारणेवर आतापर्यंत एकूण 28 गुन्हे नोंद आहेत। त्यातले 3 गुन्हे हत्येचे आहेत, 6 गुन्हे हत्येच्या प्रयत्नाचे, तर उरलेले गुन्हे अपहरण, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणं अशा गंभीर स्वरूपाचे आहेत। प्रकरण अंगाशी आलं की तुरुंगात आणि निवडणुका आल्या की प्रचाराच्या मैदानात असा गजा मारणेचा गेल्या काही वर्षातला प्रवास राहिलाय। ऐन निवडणुकीच्या आधी गजानन मारणेला जामीन मिळतो आणि तो बाहेर येतो हे अनेकदा पाहायला मिळालंय। कारण जेवढे नेते फोटोंमध्ये त्याच्यासोबत दिसतात त्याहून कितीतरी अधिक नेते पडद्याआडून त्याला मदत करत असतात। दुसरीकडे हेच नेते शहरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करतात, त्याचं खापर पोलिसांवरती फोडतात। याला
दुटप्पीपणा नाही म्हणायचं तर आणखी काय. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.